शाळेत जाते तू? हो. तुझं नाव? मंजुळा राजेंद्र भगत. बघत. तर तू शाळेत आल्यावर पाणी भरते. हो. किती किलोमीटर लांब येते? 4. 4 किलोमीटर लांब येते. हो. मग तू आई बरोबर येते, मग इकडे जनावर वगैरे का तुला याची भीती नाही वाटत? वाटतं. वाटतं तरी तू पाणी भरायला येते. हो. मग तुझ्या बरोबर कोण कोण येतं? सगळे सगळे? कुठं गाव येतं? नाही. मग आज नाही. अर्धे नाही येत असं. मग तू पाणी घेऊन गेल्यावर काय करते? अभ्यास अभ्यास करते. तुला अभ्यासाला वेळ भेटतो? नाही. प्यास का पहाड़ जब हर बूंद जीवन जैसी कीमती हो जाए, ये तस्वीरें सिर्फ एक गांव की नहीं बल्कि उस हकीकत की है जो आज भी हमारे देश के कई हिस्सों में सांस ले रही है। ये नासिक का इगतपुरी तहसील का दरेवाड़ी गांव है, जहां पानी अब सिर्फ जरूरत नहीं बल्कि संघर्ष और अस्तित्व की लड़ाई बन गया है। यहाँ महिलाएं और छोटे छोटे बच्चे नाजुक कंधों पर बर्तनों में पानी और सिर पर प्यास का बोझ लेकर रोज 4 से 5 किलोमीटर दूर जंगलों और पहाड़ियों का सफर तय करते हैं। ना सड़क, ना साधन, ना कोई भरोसा, बस उम्मीद की एक डोर थामे चले जाते हैं। पानी की तलाश में बच्चे स्कूल नहीं जा पाते, किसान खेत नहीं जोत पाते, मजदूर मजदूरी छोड़ देते हैं। यहाँ प्यास सिर्फ गला नहीं सुखाती, भविष्य, शिक्षा और रोजगार भी पी जाती है। सुबह सूरज के साथ निकलते लोग और शाम तक कभी एक घड़ा भर पाते हैं तो कभी खाली बर्तन और थकी उम्मीदों के साथ लौट आते हैं। इस सफर में पानी की कमी से ज्यादा डर सताता है जंगली जानवरों का। कभी कभी जिंदगी की कीमत सिर्फ एक बूंद बन जाती है। यह हालात सिर्फ दरेवाड़ी तक सीमित नहीं, नासिक के करीब 20 गांव भीषण जल संकट से जूझ रहे हैं। क्या विकास की दौड़ में कोई पीछे छूट गया है? नेमकी काय समस्या आहे तुमच्या पाण्याची? आमची पाण्याची काय लई परिस्थिती आहे. लहान लहान मुलं जेवण यायला लागतं. एवढं किती किलोमीटर लांब यावं लागत? 2-4 किलोमीटर या लागत आहे. इथलं जे विहिरीचं पाणी आहे ते हा. तुम्हाला वरती गावात यायचं, ते पाणी आता नाही काय ना, विहीर आटल्यामुळं पाणीच येत नाही. झालं? तुम्ही डोंगर दरात नाही येतात? हा, डोंगर दर दिवस खाली उतरायचा, वर येंगायचा. मग तुम्हाला जनावरांचं भेव नाही वाटत का? जनावराचा खूप भेव वाटू राहिला. जनावर दर दिवस दिवसा आणि संध्याकाळची आणि रात्री सगळे दिवस फिरतं. मग तुम्ही कसे असे एक एक दोन दोन येता का सगळे एका नाही, बरोबर येतात? सगळे एका बरोबर येतो. मग या की गाव मिळून ताट देतो, तशी भांडी घेऊन पाण्याला येतो. आम्हाला खूप भेव वाटू राहिला. तर आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी तुमचे म्हणणं ऐकलं नाही का? कोणी तर आलं नाही का? काय परिस्थिती आहे सध्या पाण्याची तुमच्या इथं? आमच्या गावात आता 2 महिने झाले पाण्याला लई टंचाई आहे. आम्हाला वरतून 4 किलोमीटर वरून इथं बामधरण आहे, त्याच्यात यायला लागतंय. आणि ते काम धंदा टाकून पहिलं पाणी असं ते कामावर गेलो का तीच काळजी राहते का बाबा आपल्याला पाणी कधी भेटेल. पाणी नाही आणलं तर मग आम्हाला असं एक एक दिवस नाही का कामावर सुद्धा जाय वेळ नाही राहत. तर पाणी एवढं जंगल आहे का जंगलमुळं आम्हाला बाय माणसाला एकटी टाकता येत नाही. का काय दोन्ही विहीर आहे, दोन्ही विहिरीत पाणी नाही सध्या. वरच्या पण नाही आणि बामधरणाच्या शेजारी एक आहे, पुनर्वसन अधिकाऱ्याने काढून दिली आहे, त्याच्यात पण पाणी नाही. त्यामुळं आम्हाला लई पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. नाव तुमचं? माझं नाव प्रकाश सोमगावंडा. क्या सरकारी योजनाएं गांव की पगडंडियों तक नहीं पहुंच पाई? और सबसे अहम सवाल, क्या इस प्यास को कोई सुन रहा है? न्यूज़ फर्स्ट की ये रिपोर्ट सिर्फ खबर नहीं, एक करुण पुकार है उस भारत की जो आज भी बूंद बूंद पानी को तरसता है। न्यूज़ फर्स्ट के लिए ब्यूरो रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।